नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणारी अंगणवाडी भरती परीक्षा जी आहे मुख्य सेविका डिपार्टमेंटल, तर याच्यासाठी बुक रिव्ह्यू आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे आपलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जेवढा काही सिलेबस कव्हर होतोय तो सगळा मी इथे डिकोड करून सांगितलेला आहे। तर विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर याच पुस्तकावरती बेस आपण इथे काही डेमो लेक्चर्स घेणार आहोत। तर हे पुस्तक जे आहे याच्यावरती सध्या तुम्हाला 30% डिस्काउंट चालू आहे। पुस्तक कसं परचेस करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची परचेस लिंक मिळेल, सोबतच पब्लिकेशनचा नंबर पण मिळेल। तर तुम्ही जेव्हा परचेस लिंक वरती क्लिक कराल तेव्हा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पोहोचाल। इथं लॉग इन रजिस्टर करा। लॉग इन रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला हे पुस्तक ऍड टू कार्ट करायचं आहे आणि इथून पुस्तक तुम्ही परचेस करू शकता। Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर आपलं केसागर बुक हाऊस जे आहे तिथे जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। आता या पुस्तकामधून एक प्रकरण आपण घेत आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन का आहे तुमच्या परीक्षेसाठी। ओके, म्हणजे इथूनच तुमचा सगळा सिलेबस कव्हर होणार आहे 100%, हे तुम्हाला इथून लक्षात येऊन जाईल। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। ठीक आहे, ओके। तर बघा, या पुस्तकातून एक प्रकरण आपण इथे घेणार आहोत। याचे आपले लेक्चर्स होतील। तर बघा, हे आहे पुस्तकाचंच पेज आहे, असं कलरफुल असं आपलं पुस्तक आहे, महिला विकास। तर हा टॉपिक आपण इथे घेतोय। याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महिलांचे हक्क, महिलांच्या समस्या, संरक्षण, अधिनियम, योजना आणि कार्यक्रम सगळं दिलेलं आहे। याच्यामध्ये कॉन्सेप्ट काहीही नाहीये, सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या। पण हा जो भाग आहे तुमच्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाचा आहे। ओके, क्लिअर? कारण कुठून करायचं, काय करायचं आणि किती करायचं हे तुम्हाला एका आदर्श लेखकाच्या पुस्तकामधूनच समजतं आणि मग तुम्ही तुमच्या सिलेक्शन पर्यंत पोहोचता। तर इथे बघा, संयुक्त राष्ट्रांनी महिलांचे हक्क याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला थोडीशी एक काय म्हणतात त्याला, पार्श्वभूमी अभ्यासावी लागते की स्त्रियांचे जे हक्क आहेत, ठीक आहे, आता स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण होणं गरजेचं आहे, बरोबर। आणि स्त्रियांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1946 मध्ये महिला आयोगाची स्थापना केली। आता इथून तुमचा क्वेश्चन कसा बनतो, एक तर क्वेश्चन तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो की संयुक्त राष्ट्रांनी डॅश डॅश मध्ये महिला आयोगाची स्थापना केली, ओके, किंवा संयुक्त राष्ट्रांनी 1946 मध्ये महिला आयोगाची स्थापना कशासाठी केली, तर स्त्रियांच्या हक्काचं रक्षण करणं आणि त्यांच्या समस्या दूर करणं। तर हे दोन्ही पॉइंट्स तुमचे इथं लक्षात असले पाहिजेत। इथंच तुमचे दोन क्वेश्चन फ्रेम होतात, लक्षात घ्या। असं जर तुम्ही व्यवस्थित पुस्तक वाचलं तर एक्झाम मध्ये कितीही अवघड प्रश्न येऊ द्या, तुम्हाला तिथं अवघड वाटणार नाही। ठीक आहे, ओके। तर आपण बघतोय संयुक्त राष्ट्र आणि महिलांचे हक्क। तर संयुक्त राष्ट्रांनी 1946 मध्ये महिला आयोगाची स्थापना केली होती। आता महिलांच्या राजकीय हक्कांवरील करार काय आहे, तर संयुक्त राष्ट्राची जी आम सभा आहे, तर या संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने काय केलं होतं 1952 मध्ये, डेट लक्षात ठेवा बरं का। संयुक्त राष्ट्राने 1952 मध्ये, टाइमलाईन पण लक्षात ठेवा, महिलांच्या राजकीय हक्कांचा करार। बघा, इथं फक्त हक्कांचं रक्षण आणि समस्या म्हटलंय, पण संयुक्त राष्ट्रांची जी आम सभा होती 1952 मध्ये महिलांचे कसले हक्क, राजकीय हक्कांचा करार। आणि इथे तुमचा क्वेश्चन बनतो की महिलांच्या राजकीय हक्कांचा करार संयुक्त राष्ट्राच्या आम सभेने डॅश डॅश मध्ये पारित केला, 1952 मध्ये पारित केला। आणि या करारामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क देण्यासंबंधी आग्रह धरण्यात आला। तर काय होतं या करारामध्ये की बाबा महिलांना पुरुषांच्या बरोबरीने राजकीय हक्क दिले जावेत। आणि हा जो करार आहे हा करार 7 जुलै 1954 पासून अंमलात आला, लक्षात ठेवा बरं का। कधी पारित झाला, 1952 ला पारित झाला आणि 1954 पासून अंमलात पण आलेला आहे, ओके। तर इथं टोटल तुमचे 6 क्वेश्चन प्रिपेअर झाले, ठीक आहे। याच्या पलीकडे कुठलेच क्वेश्चन विचारले जाणार नाहीत तुम्हाला। त्याच्यानंतर भेदभावाचे निर्मूलन करण्यासंबंधीचा जाहीरनामा। बघा, संयुक्त राष्ट्राची जी आम सभा आहे, तर या संयुक्त राष्ट्राच्या आम सभेमध्ये 1967 मध्ये, आता ही जी टाइमलाईन मी तुम्हाला सांगितली की नाही,
46 नंतर 1954, 1954 नंतर 1967. तर 1967 मध्ये काय झालं, महिलांविरुद्धचा जो दुजाभाव होत आहे, जो भेदभाव होत आहे, तो दूर करण्यासंबंधीचा जो जाहीरनामा आहे ना, तो इथं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने स्वीकारला. बरोबर. 1952 ला काय केलं, राजकीय हक्कांचा करार पारित केला. 1967 ला काय केलं, जो दुजाभावाचा भेदभाव दूर करण्याचा जाहीरनामा आहे तो स्वीकृत केला. आणि 1979 मध्ये काय केलं, हा जो जाहीरनामा आहे ना त्याच्या संबंधीचा एक ठराव सुद्धा संमत केला. तर हे सगळं फॅक्च्युअल कंटेंट आहे. डेट लक्षात ठेवावी लागतील, कराराची नावं लक्षात ठेवावी लागतील. लक्षात आलं, क्लिअर. आणि टाइमलाईन लक्षात ठेवावी लागेल. त्याच्यानंतर बघा, महिलांविरुद्धचे सर्व रूपातील भेदभाव दूर करण्यासंबंधीचा करार 1979. बघा, तर इथं तुम्हाला संयुक्त राष्ट्राच्या आता 79चे हे जो ठराव करार आपण म्हणतो ना, याच्या डेट तुम्ही फक्त विसरू नका. तर संयुक्त राष्ट्राची जी आमसभा आहे, या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डॅश डॅश रोजी 7 नोव्हेंबर 1979 रोजी महिलांविरुद्धचे सगळ्या स्वरूपातील भेदभाव दूर करण्यासंबंधीच्या कराराचा, कन्व्हेन्शन ऑफ द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन, याचा शॉर्ट फॉर्म काय आहे तो पण लक्षात ठेवा, CEDAW. तुम्हाला शॉर्ट फॉर्म देतील, लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतात. याचा स्वीकार केला, लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी स्वीकार केला, ठराव कधी केला, जाहीरनामा कधी केला, असे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातात. आणि हा जो करार आहे ज्याला आपण CEDAW म्हणतो, तर हा करार 3 सप्टेंबर 1981 पासून अंमलात आला, जो की 1979 ला पारित झाला होता. लक्षात घ्या. आणि महिलांच्या हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक असं या कराराचं वर्णन केलं जातं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या कराराचं वर्णन महिलांच्या हक्काचे आंतरराष्ट्रीय विधेयक असा केला जातो. आणि जे काही करार असतील त्याचे शॉर्ट फॉर्म तुम्हाला देतील किंवा डायरेक्ट नाव देतील. ओके. आणि मग तिथं तुमचा हा क्वेश्चन बनतो, जो की मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा असेल. मग आतापर्यंत आपल्या जगातले 179 देश जे आहेत ना, या देशांनी या कराराला मंजुरी दिली आहे. कोणता करार? महिलांच्या हक्काचे आंतरराष्ट्रीय विधेयक असं ज्याचं वर्णन आहे, ज्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन. ओके. तर सगळ्या प्रकारचे लिंगाधारित भेदभाव नष्ट करणं हा या CEDAW कराराचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जनरली 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन इतके मोठे येत नाहीत CDPO सॉरी तुमच्या ह्या एक्झामला, पण जर आले तर आपल्याला माहित असावं की उद्देश काय आहे. आता हा जो करार आहे, या कराराचा स्वीकार केलेले जे 179 देश आहेत, आपण बोललो की नाही 179 देशांनी याचा स्वीकार केला. तर या सगळ्या देशामध्ये कराराच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण आणि केलेल्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1982 मध्ये एक समिती पण स्थापन केली. ठीक आहे. आता अंमलबजावणी, पर्यवेक्षण आणि प्रगती पाहिली पाहिजे ज्यांनी ज्यांनी हा करार ऍक्सेप्ट केलाय. ओके. तर इथं 82 मध्ये समिती स्थापन झाली आणि संयुक्त राष्ट्रांची महिलांविरोधी भेदभाव दूर करण्याविषयीची समिती या नावाने ही समिती ओळखली जाते. तिची स्थापना कधी झाली? 1982 मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि या समितीवर 23 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. 23 तज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. संयुक्त राष्ट्राची जी आमसभा आहे, या आमसभेने सेडॉचा वैकल्पिक प्रोटोकॉल, लक्षात ठेवा, सेडॉचा वैयक्तिक प्रोटोकॉल जो आहे ना, हा 15 ऑक्टोबर 1999 रोजी स्वीकारला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन करा, IMP करा. ठीक आहे. ओके. हा स्वीकारला आणि 22 डिसेंबर 2000 पासून हा जो सेडॉचा वैयक्तिक प्रोटोकॉल आहे वैकल्पिक, हा इथं आपल्याला अंमलात आलेला दिसून येतो. विचारला जाऊ शकतो हाही क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर किती साऱ्या डेट येऊन गेल्या बघा, किती साऱ्या डेट येऊन गेलेल्या आहेत ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कायम रिपीट होणारा क्वेश्चन आहे. CDPO ची एक्झाम असू द्या, अंगणवाडीची एक्झाम असू द्या, सगळीकडे. तर संयुक्त राष्ट्रांनी सन 1975 हे वर्ष डॅश डॅश वर्ष म्हणून साजरे केले, किंवा संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणते वर्ष साजरा केले? 1975.
ओके. आता मला सांगा याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहेत का? कुठल्याच कॉन्सेप्ट नाही आहेत, सगळं फॅक्च्युअल कंटेंट आहे, सगळं तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला परिषद. बघा आंतरराष्ट्रीय महिला परिषदेबद्दल तुम्हाला क्वेश्चन काय विचारले जाऊ शकतात की आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने 1975 मध्ये काय झालं होतं माहिती का? मेक्सिको शहरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचं आयोजन केलं होतं. ठीक आहे, महिला वर्षाच्या निमित्तानं. ठीक आहे, कुठं आयोजन केलं होतं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि ही जी परिषद होती इथं महिलांचे जे राईट्स आहेत आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत याच्या संबंधी अनेक ठराव संमत करण्यात आले, म्हणूनच बहुतेक त्याला महिलांचं वर्ष असं म्हटलं गेलं असेल, बरोबर की नाही? मग निरनिराळ्या क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेचं जे तत्व आहे ना, ते तत्व स्वीकार करण्याच्या आवश्यकतेवर वरील ठरावामध्ये भर देण्यात आला होता. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर? तर आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की हे वर्ष 1975चं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून इथं सेलिब्रेट केलं. 1975 मध्ये मेक्सिको शहरामध्ये महिला परिषदेचं आयोजन पण केलं. महिलांचे हक्क आणि त्यांच्या समस्या यांच्या संबंधी अनेक ठराव पण संमत केले. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा स्वीकार पण केला. ओके, तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला महिला विकास निधी बद्दल क्वेश्चन येऊ शकतो की 1985 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आला. कधी स्थापन करण्यात आला? सिंपल क्वेश्चन. कधी स्थापन करण्यात आला, का स्थापन करण्यात आला, म्हणजे त्याचा उद्देश तुम्हाला विचारला जातो. तर महिलांशी संबंधित विविध प्रश्नांचा अभ्यास करणे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेणे हा या महिला विकास निधीच्या पाठीमागचा उद्देश होता. लक्षात ठेवा बरं का, 1985 आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेणे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा महिला दशक. तर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सन 1976 ते 1985 जसं तुम्हाला महिला वर्ष विचारतील ना तसं महिला दशक सुद्धा विचारतील. 1976 ते 1985 हे जे दशक आहे ना हे संयुक्त राष्ट्राचे महिला दशक म्हणून साजरे केले आणि या दशकाला समानता, विकास आणि शांततेचं दशक असं इथं घोषित करण्यात आले होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग विचार करा, एवढं सगळं कंटेंट जर पुस्तकामध्ये एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये जर तुम्हाला मिळत असेल तर सिलेक्शन व्हायला काही हरकत आहे का? अजिबात नाही. फक्त पुस्तक व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर बघा एकच मिनिट थांबा. बघा डेट वरती जेवढे क्वेश्चन आलेत ना ते तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून मिळतील. ठीक आहे, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही एकदा अभ्यासले पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला पुस्तकामध्ये काही लोकसंख्येशी रिलेटेड पार्ट आहे. तर हे डेमो लेक्चर्स आहे त्याच्यामुळे थोडा थोडा पार्ट पुस्तकामधला इथे घेतलेला आहे. तर तुम्हाला राज्यनिहाय स्त्री पुरुष प्रमाण सुद्धा विचारलं जातं या एक्झाम मध्ये आणि हा थोडासा आकडेवारीचाच भाग आहे त्याच्यामुळे मल्टिपल टाइम तुम्हाला हा भाग रिवाइज करावा लागतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतील? 2011 ची जनगणना, बरोबर? तर 2011 ची जनगणना, 2001 ची जनगणना. इथं तुम्हाला जे प्राथमिक निष्कर्ष आहेत ते विचारतात, जसं की प्राथमिक निष्कर्षानुसार कोणत्या स्टेटमध्ये लिंग गुणोत्तर जास्त दिसून येतं, केरळ राज्यामध्ये किंवा युटीज वगैरे आहेत ते वगळता अशा पद्धतीने, बरोबर? केरळमध्ये किती आहे, दर 1000 पुरुषांमागे किती आहे, किंवा 2001 मध्ये सुद्धा सर्वाधिक अनुकूल स्त्री पुरुष प्रमाण केरळ राज्यामध्येच होतं, हेही तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला 2011 ची जनगणना इतर जे देशांशी इथं कंपॅरिझन केलं जातं, बरोबर? की बाबा प्राथमिक निष्कर्ष राज्यांपुरता विचार करायचा इथं, किंवा इथं तुम्ही प्राथमिक निष्कर्षामध्ये जर दमन दीव संघराज्य प्रदेशांचा विचार केला तर पुन्हा रँकिंग इथं चेंज होते, बरोबर?
किंवा 2011 मध्ये ओव्हरऑल तुम्हाला जर इथं लिंग गुणोत्तर विचारलं ते सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, कोणत्या स्टेटमध्ये जास्त आहे, कोणत्या स्टेटमध्ये कमी आहे. ओके, तर 2011ची ही जी आकडेवारी आहे खूप चांगल्या पद्धतीने इथं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये दर 1000 पुरुषामागे 2001 मध्ये 922 स्त्रिया होत्या. आणि क्वेश्चन तुम्हाला असेच विचारतात, एक तर 2001चं विचारतील किंवा 2011चं विचारतील, सगळं तुम्हाला इथं तोंडपाठ असलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सन 2001च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वर्ष हा जो वयोगट आहे याला बाल वयोगट म्हणतो आपण. तर बाल लिंग गुणोत्तर जे आहे ना ते महाराष्ट्रामध्ये 913 असं होतं. मग कसं होतं ते प्रतिकूल होतं, अनुकूल आहे का नाही, प्रतिकूल होतं, बरोबर. आणि 11च्या जनगणनेमध्ये 894 म्हणजे अधिकच प्रतिकूल झालं, म्हणजे मुलींची संख्या इथं कमी झाली. ठीक आहे, ओके. तर असे हे आपले संदर्भ ग्रंथ आहेत जे आपल्या ग्रास्पिंगला आणि थिंकिंगला चालना देतात आणि आपल्याला यशापर्यंत पोहोचवतात. म्हणून विद्यार्थ्यांना वारंवार आग्रह केला जातो की तुमच्या परीक्षेचा सिलेबस बघा, त्या सिलेबसला न्याय देणारी पुस्तकं तुम्ही इथं वापरा. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला पुस्तकामध्ये अशा प्रकारचे चार्ट्स मिळतील बघा. इथं तुम्हाला राज्य आणि संघराज्य प्रदेश दिलेले आहेत, 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण दिलेलं आहे. हा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, स्टेटची नावं देतील आणि लिंग गुणोत्तरानुसार त्याचा क्रम लावा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथं जो असमतोल झालेला आहे त्या असमतोलाची कारणं सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात की का बाबा मुलींची संख्या एवढी कमी झालेली आहे, किंवा मुलींचा जो जन्म होतोय तो जन्म होऊ नये किंवा जन्म टाळण्याकडे लोकांचा का कल आहे, त्याची काय कारण आहेत. तर बघा जे पारंपरिक आपल्याला गोष्टी दिसून येतात, जसं की मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलामुळं सातत्य टिकतं असं भारतीय लोकांना वाटतं, म्हातारपणाचा आधार आहे, मुलगी लग्न होऊन परक्या घरी जाते म्हणून लोकांना असं वाटतं की मुलगा असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून मुली इथं आपल्याला कमी झालेल्या दिसतात. तसंच अजून काही रिझन इथं आहेत, जसं की मुलीच्या विवाह योग्य वयात तिचे लग्न लावून दिले पाहिजे असं दडपण असतं, कुंड्याचा प्रश्न इथं येतो मुली असतील तर. त्याच्यानंतर लोक नावं ठेवतात योग्य वयात मुलीचं लग्न नाही झालं तर, मग मुलगी जन्मालाच नाही आली तरी बरं असं विचार करतात. किंवा आर्थिक, आता हे असं फक्त जे लोक आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत नाहीत असं नाहीये, सगळीच लोक सुस्थितीत असणारी सुद्धा लोक मुलगाच जन्माला येणं पसंत करतात. त्यांच्या मते काय असतं, मुलीला जन्म देणं म्हणजे एक प्रकारे संकट असते समजतात. ठीक आहे, संकटाला निमंत्रण देणं होय. ठीक आहे, म्हणजे मुलगी वयात आल्यानंतर तिच्याकडून काही चूक घडली किंवा तिने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केलं तर प्रतिष्ठा वगैरे जाईल आपल्या घराची, असं त्यांचं तिथं थिंकिंग असतं. सो इथं आपल्याला बाल लिंग गुणोत्तर किंवा ओव्हरऑल लिंग गुणोत्तर कमी दिसतं. ओके, तर हे सोपे रिझन आहेत पण विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बालिका हत्या बघा, तर तुम्ही न्यूज ऐकतच असाल, वारंवार न्यूज मध्ये हे सगळं दिसतंय की आपल्या देशामध्ये ना काही भागामध्ये बालहत्येचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात, बरोबर. इंग्रज सरकारने कायदा करून ही प्रथा बंद पाडली. मुलगी जन्माला आली की आई वडील तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं, तिची हेळसांड करणं, ती फार काळ जिवंत राहू नये हीच आई वडिलांची इच्छा, बरोबर. मग मुलगा मुलगी यांच्यात दुजाभाव करण्याचे प्रकार तर आताही घडतात, बरोबर. मुलगी आजारी पडली तर तिच्यावर औषधोपचार करायचे नाही, टाळाटाळ करायची. खाण्यापिण्या शिक्षणाच्या बाबतीत तसंच घडतं, दुजाभाव करायचा. अशा पद्धतीनं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून येतात, अजूनही दिसून येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आपल्या देशामध्ये बाल मृत्यूच्या बाबतीत जर बघितलं तर मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचं जे प्रमाण आहे ना ते अधिक आहे. बाल मृत्यूच्या बाबतीत मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण अधिक आहे. ओके, स्त्री भ्रूण हत्या जर तुम्ही इथं बघितली तर स्त्री भ्रूण हत्या याचा अर्थ मुलगी जन्माला, आता बघा बाल हत्या हा पॉइंट आपण बघितला. स्त्री भ्रूण हत्या काय आहे की मुलगी जन्माला येण्याच्या अगोदरच काय करायचं, मातेच्या गर्भामध्येच तिची हत्या करायची किंवा तो गर्भ जो आहे तोच काढून टाकायचा. ओके, मग स्त्री भ्रूण हत्या हा प्रकार म्हणजे काय आहे, आधुनिक विज्ञानाची दुर्दैवी देणगी आहे. हे कशामुळे पॉसिबल झाले, आधुनिक विज्ञानामुळे, बरोबर. इलिगल सोनोग्राफी वगैरे केली जाते, मग मुलगी असेल तर अबॉर्शन केलं जातं वगैरे वगैरे, अजूनही चालतात अशा गोष्टी. याच्यासाठी जरी कठोर शिक्षा असल्या तरी सुद्धा काही स्वार्थी डॉक्टर जे असतात ते अशा पद्धतीने करतात, लक्षात घ्या, सगळेच नाही.
जिथं हे चालतं तिथं चालतंच. तर वैज्ञानिकांनी मातेच्या गर्भावस्थेच्या काळामध्ये गर्भाची पाहणी करण्याचं तंत्र, ज्याला गर्भजल चाचणी म्हणतात, बरोबर. तर काही व्यंग आहे का याची पाहणी करणं वगैरे आणि उपचार करणं, गंभीर असल्यास गर्भ काढून टाकणं हा मूळ उद्देश आहे. पण या चाचणीचा उपयोग गर्भलिंग ठरवण्यासाठी करण्यात येऊ लागला आणि जर गर्भ स्त्रीलिंग असेल तर काढून टाकला. म्हणजे हे कॉमन आहे, हे सगळ्यांना माहिती, जास्त काही मी एक्सप्लेन करत नाही. तर हे इथं याच्यामुळं आपल्याला मुलींची संख्या कमी दिसत आहे. मग हे जे गर्भलिंग परीक्षण बंदी आहे ना, मुलीचा गर्भातच हत्या करणं समाजातील स्त्री पुरुष प्रमाण मोठा असमतोल निर्माण करतोय, लक्षात घ्या. मग इथं काय झालं, सरकारनं गर्भधारणा पूर्व आणि प्रसूती पूर्व निदान तंत्रज्ञान लिंग निवड प्रतिषेध अधिनियम संमत केला. ओके, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हा जो अधिनियम आहे कधीचा आहे, 94चा आहे. तर गर्भधारणा पूर्व आणि प्रसूती पूर्व लिंग चाचणीला आळा घालणे आणि अनुवंशिक आणि गुणसूत्रांशी निगडीत रोगांच्या निदानासाठी वापरात येणारं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचं विनियमन करणं हा याचा उद्देश आहे. आणि हा जो अधिनियम आहे 94चा आहे, पण याच्यामध्ये 2012 मध्ये सुधारणा केली, हेही लक्षात ठेवा. आणि दरवर्षी 25 नोव्हेंबर हा जो दिवस आहे महिलांविरुद्धचा हिंसाचार दूर करण्याविषयीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, विनयभंग आणि बलात्कार. विनयभंग आणि बलात्कार इतक्या भयानक घटना घडतात. जस्ट म्हणजे आपला देशच नाही, पाकिस्तान मधली पण एक घटना तुम्ही ऐकली असेल, एक 4-5 दिवसापूर्वीचीच घटना आहे. 18 महिन्याची मुलगी, तिच्यावरती बलात्कार झाला. बलात्कार करणारा जो मुलगा होता तो होता 18 वर्षाचा आणि तो त्यांच्या घरातलाच. ठीक आहे, तर हे रिसेंटचं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. तर विनयभंग आणि बलात्कारासारख्या घटना घडण्यास पुरुषांचा जो स्त्रियांविषयीचा विकृत दृष्टिकोन आहे तो कारणीभूत आहे, लक्षात घ्या. पुरुष प्रधान समाज जो आहे ना, तर त्यांना काय वाटतं, स्त्री ही भोग्य वस्तू किंवा भोगदासी आहे असं पाहिलं जातं. म्हणजे पाश्चात्य जीवन पद्धती जी आहे त्याचं अंधानुकरण, जोडीला वाढत्या भौतिक सुखसोयी, पैशाची उपलब्धता, त्याच्यामुळे काय होतं, लोकांमधल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या बदलतात, बरोबर. मूल्यव्यवस्था ढासळते आणि म्हणून स्त्रियाकडे बघण्याचा दृष्टिकोन इथं खालावतो. मग समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या दृष्टीने जर बघितलं तर अन्यायकारक अनेक चालीरीती, प्रथा, परंपरा, रूढी होत्या, बरोबर. असं असून सुद्धा स्त्रियांचा समाजात सन्मान राखला जात होता. परस्त्री माते समान पूजली जात होती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड बघा की तिथं स्त्रियांना किती सन्मान दिला जात होता, की असं म्हटलं जातं की असा एकमेव राजा होता की ज्याच्या दरबारामध्ये कधी कुठली स्त्री नाचली नाही. तर इतका मान होता परस्त्रीला, लक्षात घ्या. स्त्रीचं स्थान घराच्या 4 भिंतीच्या आत आहे असं मानलं जात होतं. सुरक्षित होती. पण समाज व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन झालं ना, त्याच्यामुळे स्त्रियांच्या अत्याचाराच्या प्रमाणात पण वाढ झाली. बलात्काराच्या जितक्या तक्रारींची पोलीस स्टेशनला नोंद होते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक गुन्हे होतात. काही गुन्हे बदनामी, कुटुंबाची बदनामी, भीती याच्यामुळं तक्रार पण केली जात नाही, लक्षात ठेवा. मग बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पुरुषाकडून बळजबरी, शारीरिक इजा पोचवणे वगैरे वगैरे. तर आणि कसं असतं माहिती का, कायदा आहे शेवटी. कायद्यामध्ये लगेच बलात्काराला फाशी दिली जाते का, नाही. आता चांगल्या गोष्टी ह्या आहेत की फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे आहेत किंवा फास्ट ट्रॅक सुनावणी वगैरे केली जाते, तर ती एक सुधारणा खूप चांगली आहे, लक्षात घ्या. तर याच्यावरती उपाययोजना काय आहेत, उपाययोजना ह्या नाही आहेत की बाबा मुली जन्मालाच घालायच्या नाहीत, बरोबर. उपाययोजना ही आहे की या प्रकारचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत ना, त्यांना जास्तीत जास्त कडक शासन होईल अशी व्यवस्था इथं झाली पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर. जर त्यांना ह्या कायद्याची भीती बसली तर ते अशी वागणार नाही, लोक विकृत वागणार नाहीत, बरोबर. त्याच्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून फिर्यादी स्त्रीचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जातो. जे आरोपी असतात त्यास आळा घातला पाहिजे, लक्षात घ्या. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाचा आग्रहाने पुरस्कार करणं इथं आवश्यक आहे, लक्षात घ्या. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या. ओके, नेक्स्ट बघा, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या.
आता इथं बघा, दोघांनी नोकरी करणं किंवा महागाई आहे, तर शहरामध्ये ही परिस्थिती दिसते. बरोबर, स्त्रिया सुद्धा नोकरी करतात. मग याच्यामुळं स्त्रियांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडतं का? घडतं, ऑब्विसली घडणार आहे. बरोबर, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या, आत्मविश्वासू बनल्या, ओके, जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण जो कामाचा ताण आहे ना, त्याच्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या पण वाढल्या. ठीक आहे, धावपळ झाली, वैयक्तिक आरोग्यावरती परिणाम होतो, वरिष्ठांकडून सुद्धा स्त्रियांचं लैंगिक शोषण होतं. ठीक आहे, मिळवती स्त्री कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या संमतीशिवाय खर्च करू शकत नाही अजून सुद्धा. तर अशा प्रकारे काही ताण तणाव जे आहेत ना, ते इथं आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. तर असे जे छोटे मोठे पॉइंट्स आहेत ना, याच्यावरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, ग्रामीण समाजातील कष्टकरी स्त्रियांच्या समस्या. आता हे शहरातल्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या आपण बघितलं. ग्रामीण भागामध्ये ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांच्या समस्या काय आहेत? जीवापाड कष्ट, बरोबर, कायदेशीर संरक्षण नाही, मोठ्या प्रमाणावर शोषण, गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना अत्यंत वाईट अवस्थेत जीवन जगावं लागतं, भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबातील स्त्रिया तर याही पेक्षा कठीण परिस्थितीला तोंड देत असतात. ओके, तर या ग्रामीण समाजातील ज्या स्त्रिया आहेत ना, तर या कष्टकरी स्त्रियांच्या समस्या आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या ज्या स्त्रियांच्या समस्या वगैरे असतात ना, ह्या पण एक्झाम मध्ये विचारल्या जातात, लक्षात घ्या. आणि हे आपण खूप कॅज्युअली घेतो, पण पुस्तकामधून प्रॉपर पॉइंट जर तुम्ही नाही वाचले तर इथे तुम्हाला अडचण येऊ शकते. ओके, तर हा जो तिसरा टॉपिक आहे, हा मी इथं डेमो म्हणून घेत आहे या पुस्तकामधून. नेक्स्ट सेशन मध्ये महिलांचं सबलीकरण हा पुढचा पार्ट आपण घेऊया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. ओके, तर हे जे आपलं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामधून मी तुम्हाला शिकवत आहे, पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. नवीन एडिशन आहे, 30% डिस्काउंट चालू आहे. आणि तिसरा टॉपिक मी इथून कव्हर करत आहे. बाकीचे टॉपिक तुम्ही पुस्तक परचेस करून लवकरात लवकर कव्हर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला इथं वेळ मिळेल. काहीही अडचणी असतील तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.